शेअर मार्केट कधी वाढतो आणि कधी कोसळतो? तर शेअर मार्केट वाढतं किंवा कमी होतं हे सगळं डिपेंड करतं इन्व्हेस्टरच्या डिमांड आणि सप्लायवरती. आता चला आपण एक एक्झाम्पलद्वारे बोलू. तर आता जसं भारत देश आहे, ठीक आहे. आता भारतामध्ये आजच्या घडीला आता सध्या कंडिशन्स हळूहळू चांगल्या होत चाललेल्या आहेत आणि असं एक्सपेक्टेड आहे की पुढच्या येणाऱ्या नजीकच्या भविष्यामध्ये भारतामध्ये इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी होईल, चांगली आर्थिक प्रगती होईल आणि इथे एक खूप चांगली ग्रोथ इकॉनॉमिक म्हणजे डेव्हलपमेंट एक्सपेक्टेड आहे. तर याच्यामुळे आता काय होईल, याचा अर्थ काय की इथल्या ज्या कंपन्या आहेत सगळ्या छोट्या मोठ्या अशा सगळ्या कंपन्या ह्या येणाऱ्या काळामध्ये एक चांगला बिझनेस करतील याचा अर्थ चांगला ते सेल्स करतील याचा अर्थ त्यांना चांगला एक प्रॉफिट मार्जिन आणि चांगला एक नफा त्यांना येणाऱ्या काळामध्ये एक्सपेक्टेड आहे. आता येणारा नफा त्यांना एक्सपेक्टेड आहे तर आपण पहिलेच म्हटलोय की कंपनीचं जे मूल्यमापन आहे तर आपण पहिलेच तसं काढलेलं आहे की नंबर ऑफ शेअर्स गुणिला शेअरची किंमत हे कंपनीचं मूल्य ठरवतं. तर आता कंपनीचं मूल्यामध्ये मी जसं तुम्हाला दाखवलं की प्रॉफिट हा तुम्ही ऍड केला तर तो प्रॉफिट ऍड केला याचा अर्थ काय की कंपनीचं मूल्य तर वाढून गेलंय, नंबर ऑफ शेअर्स आपले तेवढेच आहेत. तर याचाच अर्थ काय की आता तुमची शेअर प्राइस ही वाढायला पाहिजे, येणाऱ्या काळामध्ये वाढायला पाहिजे, तरच तो मार्केट कॅप तेवढा जस्टिफाय करेल. तर इन्व्हेस्टर कम्युनिटी काय करते, इन्व्हेस्टर कम्युनिटी हे सगळं पाहते की ओके की येणाऱ्या काळामध्ये हे सगळ्या गोष्टी होऊ शकतात आणि हे प्राइजेस वाढू शकतात. तर ही लोक आत्ताच शेअर मार्केट हे मध्ये ऑन अन ॲव्हरेज जेवढे पण शेअर्स आहेत हे सगळे विकत घेऊन घेतात. तर जेव्हा असे कलेक्टिव्हली इन्व्हेस्टर ग्रुप कम्युनिटीज हे सगळे ऑन अन ॲव्हरेज शेअर मार्केटमधील मॅक्झिमम कंपन्या जेव्हा विकत घेऊन घेतात अशामुळे डिमांड वाढते आणि शेअर्सची डिमांड वाढली म्हणजे प्राइस पण इथे वाढतो आणि याच्यामुळे शेअर मार्केट ऑन अन ॲव्हरेज हा वरती जातो. आता ॲट द सेम पॉईंट ऑफ टाइम त्यांना असं इन्व्हेस्टर कम्युनिटीला असं वाटत असेल की नाही इथून येणारा काळ हा भारताच्या म्हणजे ग्रोथ चांगली होणार नाहीये, बिझनेसमध्ये प्रॉब्लेम्स येतील वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी येतील. तर ते म्हणतील की इथून कंपनींना नुकसान जास्त होईल म्हणजे कंपनीचं मूल्य मार्केट कॅप हे कमी होतील ऑन अन ॲव्हरेज. तर याच्यामुळे कंपनीची शेअर प्राइस ही कमी असायला पाहिजे, तर आम्ही आत्ताच हे शेअर विकून देतो. तर त्यांना जर वाटत असेल की येणारा काळ चांगला नसेल तर हे आत्ताच विकून देतात आणि ते जर कलेक्टिव्हली जेव्हा जास्त विकायला सुरुवात करतात तर शेअर मार्केट हे खालती येतं. तर हे सगळं डिमांड अँड सप्लायवरती डिपेंड करतं आणि येणारा भविष्य कसं आहे हे सगळं तुम्हाला शेअर मार्केटवर आत्ताच कळून जातं.